दशक 14वा समास दुसरा भिक्षा निरूपण. श्रीराम. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा, वोंभवती या पक्षा, रक्षिले पाहिजे श्रीराम. भिक्षा मागून जो जेविला, तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला, भिक्षा मागता श्रीराम. संता संत जे जन, तेथे कोरान्न मागून करी भोजन, तेणे केले अमृत प्राशन, प्रतिदिनी श्रीराम. ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे श्रीराम. दत्त गोरक्ष आदी करुनी, सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासुनी, प्रगट होय श्रीराम. वार लावून बैसला, तरी तो पराधीन झाला, तैसीच नित्यावळीला, स्वतंत्रता कैची श्रीराम. 8 दिवसा धान्य मिळविले, तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले, नित्य नूतनतेपासुनी श्रीराम. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, श्लाघ्यवाणे श्रीराम. अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश, भुवनत्रयी श्रीराम. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे श्रीराम. भिक्षा आणि चमत्कार, चाकाटती लहान थोर, कीर्तीवर्णी निरंतर, भगवंताची श्रीराम. भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नवे सामान्यू, भिक्षेस करी जो अमान्यू, तो करंटा जोगी श्रीराम. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकिती, सामान्य भिक्षा मान्य करीती, सकळ प्राणी श्रीराम. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे श्रीराम. भिक्षेस नाही आडथाळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षेकरिता सार्थक वेळा, काळ जातो श्रीराम. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फलदायिनी झाली, निर्लज्जासी श्रीराम. पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोण एके ठाई जना, जड नवे श्रीराम. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंभो नये झोळीसी, कदा काळी श्रीराम. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य, एकदेसी श्रीराम. काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणता घ्यावे, मुष्टी एक श्रीराम. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विळास करणे, परमसौख्यकारी श्रीराम. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती, होणार काळी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपणाम समास दुसरा समाप्त. दशक 14वा समास दुसरा भिक्षा निरूपण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणांच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे. ओम भवती भिक्षाम देही या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे. जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो तो निराहारी मानला जातो. भिक्षा मागण्यामुळे तो दानात येणाऱ्या दोषापासून अलिप्त होतो. जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरान्न मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृत प्राशनच केले आहे असे मानावे. भिक्षेचा असा महिमा आहे. ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे. ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो. दत्त गोरक्ष आदी सिद्धही लोकात भिक्षा मागतात. भिक्षेमुळे भिक्षा मागणाराची निस्पृहताच प्रगट होत असते. जो वार लावून जेवतो तो पराधीन होतो. त्याप्रमाणे जो नित्य एखाद्याच्या घरी नेमाने जेवतो त्याला स्वतंत्रता कुठली. 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर ते कंटाळवाणे होते. नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात. नित्य नूतन ठिकाणी हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसनीय ठरते. जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश परका वाटत नाही. त्रिभुवनात तो कोठेही गेला तरी जिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटतो. भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये, भिक्षा मागणाराने परिभ्रमण करावे. एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर लहान थोर माणसे आश्चर्यचकित होतात. तो भगवंतांची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो म्हणूनच चमत्कार घडतात. भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच होय. तिला सामान्य मानू नये. जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी भाग्यहीन जाणावा. भिक्षेने नवीन ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात. सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात. भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय. भिक्षेने महंती प्रकट होते.
भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वर प्राप्तीसुद्धा होते. भिक्षा मागण्यात काहीही अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो. भिक्षेकरिता जो वेळ लागतो तेवढा काळ सार्थकी लागतो. भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे फळाफुलांनी लगडलेली जणू अमर वेल आहे. जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसात ती फलदायिनी ठरते. पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशातून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरत नाही, कारण तो कुठेही एका जागी राहत नसल्याने नित्य नवीन ठिकाणच्या लोकांना तो जड वाटत नाही. दूध दुभत्याचा व्यवसाय, व्यापारधंदा अथवा शेती याहूनही भिक्षेला प्रतिष्ठा आहे. म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे भाग्य दुसरे नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजावा. काही भिक्षा आहे का असे कुणाच्याही दारापुढे म्हणावे आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावे. भिक्षा घालणाराने अधिक देव केल्यास फक्त एक मूठभर भिक्षा घ्यावी. भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी हे निस्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड मृदू शब्दात बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही परमसुख मिळते. अशी ही भिक्षेची स्थिती येथे यथामती थोडीशी सांगितली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचवते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा समाप्त.